आज आपण शिवाजी महाराजांना एक महान योद्धा म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहीत आहे का, महाराज जन्माला येण्याआधी हा देश भयाने थरथरत होता. मंदिरं उद्ध्वस्त, लोक गुलाम आणि अन्यायाला कोणीच आव्हान देणारा नव्हता. अशा अंधाऱ्या काळात एक बालक जन्माला आलं, जो इतिहास बदलणार होता. पण तो जन्म कशा परिस्थितीत झाला? चला सुरुवात करूया. 17व्या शतकात भारतावर मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांचं राज्य होतं. सामान्य जनतेवर जबर कर लावले जात, मंदिरं तोडली जात, जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात. शेतकरी गरीब होत चालला होता, स्त्रिया असुरक्षित होत्या आणि जो आवाज उठवेल त्याचा निर्दय अंत होत होता. मराठा समाज आपल्याच भूमीत दुय्यम ठरत होता. त्या काळात लोकांनी आशा सोडली होती. लोक मनात विचार करत होते, आपल्यासाठी कोणीच नाही का? राजे शत्रूच्या दरबारात अडकलेले, किल्ले परक्यांच्या ताब्यात आणि जनता असहाय. पण इतिहास साक्ष देतो, जेव्हा अन्याय कळस गाठतो तेव्हा परिवर्तन जन्म घेतं आणि तो क्षण आता जवळ येत होता. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. आई राजमाता जिजाऊ धैर्य आणि संस्कारांची मूर्ती. वडील शहाजीराजे पराक्रमी पण शत्रूच्या राजकारणात अडकलेले. जिजाऊंना माहीत होतं, हा मुलगा सामान्य नाही. त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. शिवाजी लहानपणापासूनच वेगळे होते. खेळण्यातही किल्ले, तलवारी आणि रणनीती. जिजाऊ त्यांना सांगायच्या रामायण, महाभारत आणि स्वराज्याच्या कथा. त्यांच्या शब्दातून शिवाजीला कळलं, राजा म्हणजे लुटणारा नाही तर रक्षण करणारा असतो. हे संस्कार त्यांच्या मनात खोलवर बसले. शिवाजी महाराजांचे शिक्षण फक्त पुस्तकांपुरती नव्हती. दादोजी कोंडदेव हे त्यांचे प्रमुख गुरु होते. त्यांनी शिवाजीला शिकवलं राजकारण, प्रशासन, न्याय आणि शिस्त. शिवाजी महाराज मराठी आणि संस्कृत या निपुण होते. फारसी भाषेचंही त्यांना ज्ञान होतं, कारण शत्रूला समजून घेणं हेही रणनीतीचाच भाग होता. लहान वयातच तो राजा घडत होता. पण प्रश्न असा आहे, हा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यानं मुघलांना पहिलं आव्हान कसं दिलं? पहिला किल्ला कसा जिंकला? स्वराज्याची शपथ कधी घेतली? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की पहा, कारण स्वराज्याची खरी लढाई आता सुरू होणार आहे.